एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल. आपल्याला दोन सिमिलर ट्रायंगलचे थेरम पाहायचे आहेत. तर तो थेरम काय म्हणतो, वेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर then the ratios of areas of that two similar triangle is equal to the ratios of their square of corresponding side. त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा त्याचा एरिया असतो. हे झालं त्याचं स्टेटमेंट. द रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल इज इक्वल टू द रेशोज ऑफ स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड. हा दिलेला आहे त्याचा स्टेटमेंट. या स्टेटमेंट मध्ये असं सांगितलं आहे की दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. तर आपण दोन ट्रायंगल काढू. एक ट्रायंगल काढू एबीसी, दुसरा काढूया पीक्यूआर. एबीसी हा एक ट्रायंगल आहे आणि पीक्यूआर दुसरा एक ट्रायंगल आहे. एबीसी मध्ये एडी ही परपेंडिक्युलर आहे आणि पीक्यूआर मध्ये पीआर हे कन्स्ट्रक्शन आहे, पीएस ही परपेंडिक्युलर आहे. तर गिवन मध्ये काय येईल, आपल्याला दिलेलं मटेरियल काय आहे की दोन ट्रायंगल सिमिलर आहे. म्हणजे ट्रायंगल ए बी सी सोबत ट्रायंगल पी क्यू आर सिमिलर आहे. जेव्हा दोन ट्रायंगल सिमिलर असतात तेव्हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड सेम प्रपोर्शन मध्ये असते आणि करस्पॉन्डिंग अँगल काय असतात, कॉन्करंट असतात. म्हणजे अँगल ए सोबत अँगल पी कॉन्करंट, अँगल बी सोबत अँगल क्यू कॉन्करंट, अँगल आर सोबत अँगल सी कॉन्करंट. आणि रेशो काय असतात, सेम प्रपोर्शन मध्ये. हे अँगल काय असतात कॉन्करंट आणि साइड काय असतात सेम प्रपोर्शन मध्ये. साइड कोणते आहे, AB is to PQ is equals to BC is to QR is equals to AC is to PR. हे इन्फॉर्मेशन आहे. आणि प्रूव्ह काय करायचं आहे, टू प्रूव्ह करायचं आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC. या ट्रायंगलचा एरिया ऑफ ट्रायंगल PQR सोबत कसा असतो, त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअर एवढा. तर AB चा स्क्वेअर अपॉन PQ चा स्क्वेअर इज इक्वल्स टू BC चा स्क्वेअर अपॉन QR चा स्क्वेअर. करस्पॉन्डिंग साइड आहे याची, ही करस्पॉन्डिंग साइड आहे. एसी चा स्क्वेअर अपॉन पीआर चा स्क्वेअर. हे आपल्याला दाखवायचं आहे. तर यासाठी आपण क्वेश्चन मध्ये काय केलं, एडी परपेंडिक्युलर दिली बीसी वर आणि पीएस परपेंडिक्युलर ड्रॉ केली क्यूआर वर. म्हणजे पीएस ही परपेंडिक्युलर आहे या ट्रायंगल मध्ये आणि एबीसी मध्ये एडी ही परपेंडिक्युलर आपण ड्रॉ केली. आता हे झाल्यानंतर आपल्याला प्रूफ करायचं आहे. तर प्रूफ करण्यासाठी हे झालं तुमचा 1.5 मार्कचा थेरम. आता करू याचं प्रूफ. कन्स्ट्रक्शन मध्ये लिहूया, साइड एडी परपेंडिक्युलर ऑन साइड बीसी अँड साइड पीएस परपेंडिक्युलर ऑन साइड क्यूआर. ह्या तीन गोष्टी झाल्यानंतर आता याचा प्रूफ पाहूया. प्रूफ करत असताना या ट्रायंगलच्या एरियाचा रेशो या ट्रायंगलच्या एरियाचा रेशो एवढा घेऊ. काय असतो, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल्स टू. आपल्याला माहिती असतो की करस्पॉन्डिंग बेस आणि करस्पॉन्डिंग हाईटच्या एरियाचा रेशो एवढा असतो. तर इथं बेस काय दिलेला आहे, बीसी इंटू हाईट काय आहे याची एडी अपॉन मध्ये इथं बेस काय याचा क्यू आर आणि हाईट काय दिलेली आहे पीएस. याला द्यायचं इक्वेशन नंबर 1. आपली जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टी नुसार. आता काय करणार आहोत आपण, ह्या एडी आणि पीएस, ही एडी आणि पीएस च्या ऐवजी आपल्याला साइड काय दाखवायची आहे, दोन म्हणजे साइडच्या स्क्वेअर एवढा दाखवायचा आहे. हे झाले एक कंडिशन. आता काय करू आपण, इन ट्रायंगल एडीबी मध्ये एडीबी अँड ट्रायंगल पीएसक्यू हे दोन ट्रायंगल काय दाखवू, सिमिलर दाखवू. कोणकोणते ट्रायंगल, एक ट्रायंगल एडीबी आणि एक ट्रायंगल पीक्यूएस. हे काय दाखवू, सिमिलर दाखवू. त्यासाठी हा 90चा आहे, हा 90चा आहे. तर लिहू अँगल एडीबी इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल पीएसक्यू इच 90 डिग्री. सिमिलरली अँगल बी सोबत अँगल क्यू कसा आहे, कॉन्ग्रुएंट आहे. आपण गिवन मध्येच लिहिलेलं आहे. अँगल बी इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल क्यू गिवन मटेरियल मध्ये दिलेला आहे. जर असं असेल तर हे दोन ट्रायंगल अँगल टेस्ट काय होऊन जाईल, सिमिलर होऊन जाईल. कोणत्या टेस्ट नुसार, अँगल टेस्ट. तर अँगल टेस्ट हे जर सिमिलर झाले तर सिमिलर ट्रायंगलचे करस्पॉन्डिंग अँगल काय असतात, कॉन्करंट, आणि करस्पॉन्डिंग साइड काय असतात, सेम प्रपोर्शन मध्ये. हे का करत आहे, कारण की एडी आणि पीएस च्या ऐवजी आपल्याला बीसी किंवा क्यूआर आणायचं आहे म्हणून. तर बघा त्याच्या करस्पॉन्डिंग साइड AD upon PS is equals to DB upon SQ is equals to AB upon
पी क्यू, करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल. तर बघा एडी आणि पीएस च्या रेशो एवढाच कोणता असतो, एबी आणि पीक्यू चा रेशो असतो. याला द्यायचं इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 1 झालं, इक्वेशन 2 झालं. आता इक्वेशन 3 फॉर्म करू. काय म्हटलं होतं, ट्रायंगल ए बी सी सोबत सिमिलर म्हटलं होतं, ट्रायंगल पी क्यू आर सुरुवातीलाच म्हटलं होतं. त्यामुळे काय होते, सिमिलर ट्रायंगलच्या साइड सेम प्रपोर्शन मध्ये असतात. AB upon PQ is equals to BC upon QR is equals to AC upon PR. हे आपल्याला गिवन मध्येच दिलेलं आहे. आता इक्वेशन 1, 2 आणि 3 वरून आपण काय करू शकतो बघा, ह्या AD upon PS च्या ऐवजी AB upon PQ लिहू शकतो आणि हे लिहिल्यानंतर BC upon QR च्या ऐवजी सुद्धा AB upon PQ लिहू शकतो. बघा हे सेम मध्ये आहे आणि हे सेम मध्ये आहे, म्हणजे AD अपॉन PS च्या ऐवजी इथं AB अपॉन PQ लिहू आणि या BC अपॉन QR च्या ऐवजी AB अपॉन PQ लिहू शकतो. म्हणजे आपला त्या ट्रायंगलचा एरियाचा रेशो येईल काय येईल बघा. तर शेवटी एरिया ऑफ ट्रायंगल ABC सोबत एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल्स टू ह्या BC अपॉन QR च्या ऐवजी AB अपॉन PQ लिहितो आणि AD अपॉन PS च्या ऐवजी सुद्धा AB अपॉन PQ लिहितो. AB चा मल्टिप्लिकेशन AB स्क्वेअर, PQ चा मल्टिप्लिकेशन PQ स्क्वेअर. कशावरून, फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 या 3 इक्वेशन वरून. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. सिमिलरली आपण काय दाखवू शकतो, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR, सिमिलर ट्रायंगलच्या एरियाचा रेशो त्याच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा असतो. म्हणून झालं थेरम प्रूव्ह. त्यात दिलेला आहे द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल इज 3:5. देन फाइंड द रेशोज ऑफ देअर एरियाज. तर साइडचा जर रेशो दिलेला आहे, आपल्याला दिलेला आहे साइड 1 आणि साइड 2, म्हणजे एक साइड आणि दुसरी साइड, याला S1 आणि S2 म्हणू. ते दिलेलं आहे 3:5. त्याचा ट्रायंगलच्या एरियाचा रेशो फाइंड आउट करायचा आहे. तर बाय युजिंग थेरम, आपल्याकडे थेरम काय म्हणतो की रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल इज इक्वल टू द रेशोज ऑफ स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल 1 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल 2, हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत. तो काय राहील, साइड 1 चा स्क्वेअर अपॉन साइड 2 चा स्क्वेअर. साइड 1 काय आहे 3, साइड 2 काय आहे 5. 3 चा स्क्वेअर आणि 5 चा स्क्वेअर. 3 चा स्क्वेअर 9 आणि 5 चा स्क्वेअर 25. हे झालं तुमचं आन्सर. सांगितलेलं आहे ट्रायंगल ABC सोबत ट्रायंगल PQR आपल्याला सिमिलर दिलेला आहे. तर सिमिलर दिलेला असताना आणखी एक गोष्ट दिलेली आहे, AB चा रेशो PQ सोबत, साइड AB चा रेशो साइड PQ सोबत दिलेला आहे 2:3. तर त्यावरून जर दोन ट्रायंगल सिमिलर असेल, बाय युजिंग थेरम, सरळ सरळ आपल्याकडे थेरम आहे. तो थेरम काय म्हणतो, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR असेल तर त्यांच्यानुसार त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरचा एरिया एवढा असतो. करस्पॉन्डिंग साइड कोणती आहे, AB ची PQ, BC ची QR. BC चा स्क्वेअर अपॉन QR चा स्क्वेअर आणि AC चा स्क्वेअर अपॉन PR चा स्क्वेअर. हा झाला थेरम. यात दिलेली इन्फॉर्मेशन काय आहे, साइड AB ची व्हॅल्यू किती आहे 2, साइड PQ ची व्हॅल्यू किती आहे 3, त्याचा स्क्वेअर करून घ्यायचा. 2 चा स्क्वेअर 3 चा स्क्वेअर झाला आन्सर. क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला दिलेली इन्फॉर्मेशन आहे, एरिया ऑफ ABC ट्रायंगल सोबत ट्रायंगल PQR काय दिलेला आहे, सिमिलर दिलेला आहे, याचा रेशो दिलेला आहे आणि या ट्रायंगलचा, दोन्ही ट्रायंगलचा रेशो दिलेला आहे. आपल्याला ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायला सांगितली. तर बाय युजिंग थेरम, आपला सिमिलर ट्रायंगलचा जो थेरम आहे त्यानुसार एरिया ऑफ ट्रायंगल ABC सोबत एरिया ऑफ ट्रायंगल PQR आपण घेऊ शकतो. तो असतो त्याच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअर एवढा. AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर इज इक्वल्स टू BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर. करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरचा रेशो एवढा आणि AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर. तर याची व्हॅल्यू दिलेली आहे, याची व्हॅल्यू किती आहे 80. एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQR किती दिलेला आहे 125. तर AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. परंतु आपल्याला AB आणि PQ ची व्हॅल्यू काढायला सांगितली, स्क्वेअरची नाही. इथं काय करू आपण,
टेकिंग स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट जर घेतला आपण तर काय होईल, अंडर रूट मध्ये जाईल. हा पण अंडर रूट मध्ये जाईल. अंडर रूट 80 अपॉन अंडर रूट 125 इज इक्वल टू अंडर रूट AB स्क्वेअर अपॉन अंडर रूट PQ स्क्वेअर. स्क्वेअर सोबत स्क्वेअर रूट काय होऊन जाईल, कॅन्सल. म्हणजेच काय, अंडर रूट 80 अपॉन अंडर रूट 125 इज इक्वल टू AB अपॉन PQ. आता इथं सर्ट सॉल्व करा. अंडर रूट 80 ला आपण काय लिहू शकतो, अंडर रूट 80 ला आपण लिहू शकतो 16 5 जा आणि याला लिहू शकतो 25 5 जा इज इक्वल टू AB अपॉन PQ. या फॉर्मॅट मध्ये त्याला लिहू शकतो. आता बघा, हा 16 जर स्क्वेअर रूटच्या बाहेर काढला तर त्याचा स्क्वेअर रूट काय निघतो 16 चा 4 आणि 25 जर स्क्वेअर रूटच्या बाहेर काढला त्याचा स्क्वेअर रूट काय निघतो 5. म्हणजेच काय होते बघा, AB अपॉन PQ इज इक्वल टू 4 इंटू अंडर रूट 5 आणि हा निघतो 5 इंटू अंडर रूट 5. हा अंडर रूट 5 गेट कॅन्सल. AB अपॉन PQ ची व्हॅल्यू काय येईल 4 अपॉन 5. झालं सॉल्व. चौथ्या क्वेश्चन मध्ये ट्रायंगल LMN सोबत ट्रायंगल PQR आपल्याला सिमिलर दिलेला आहे. सिमिलर दिलेल्या असताना सुद्धा आणखी एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे. 9 into area of triangle PQR is equals to 16 into area of triangle LMN. ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर काय करू आपण, हा एरिया ऑफ ट्रायंगल इकडे मल्टिप्लाय आहे, इकडे जर पाठवला तर काय होईल, डिवाइड. हे 16 इकडे मल्टिप्लाय आहे, इकडे जर पाठवलं तर काय होईल, डिवाइड. म्हणजे आपण काय लिहू शकतो, एरिया ऑफ ट्रायंगल LMN. हे PQR तिकडे जाईल तर डिवाइड होईल. एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल्स टू, हे 16 इकडे आणू, हे काय होईल, डिवाइड 9 into 16. याला जायचं इक्वेशन नंबर 1. आता करस्पॉन्डिंग साइडच्या रेशोचा एरिया एवढा असतो. बाय युजिंग थेरम, जर दोन सिमिलर ट्रायंगल असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा असतो. आपल्याला हे सिमिलर दिलेले आहे म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल LMN अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल्स टू LM स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर इज इक्वल्स टू MN स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर इज इक्वल्स टू LN स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर. यांचा रेशो आपल्याकडे दिलेले 9:16 दिलेला आहे. 9:16 इज इक्वल्स टू, माहितीनुसार क्वेश्चन मध्ये QR ची व्हॅल्यू दिलेली आहे. आपल्याला कशाची व्हॅल्यू दिलेली आहे, QR ची व्हॅल्यू आहे 20. आपल्याला MN ची व्हॅल्यू काढायला सांगितली. MN आणि QR चा रेशो घेऊ. MN स्क्वेअर अपॉन QR ची व्हॅल्यू किती आहे 20. त्याचा काय करावा लागेल आपल्याला, स्क्वेअर. किंवा काय करून घेऊ, सरळ सरळ स्क्वेअर रूट काढून घेऊ. काय करू, स्क्वेअर रूट काढून घेऊ. आपण टेकिंग स्क्वेअर रूट करू. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. जर स्क्वेअर रूट जर घेतला तर ही व्हॅल्यू स्क्वेअर रूट मध्ये 9/16 इज इक्वल्स टू अंडर रूट MN स्क्वेअर अपॉन 20 चा स्क्वेअर. स्क्वेअर रूट घेतल्यानंतर यांचे स्क्वेअर कॅन्सल होईल. 9 चा स्क्वेअर निघते 3 आणि 16 चा स्क्वेअर निघते 4 इज इक्वल्स टू MN अपॉन 20. हे 20 इकडे डिवाइडला इकडे जाऊन काय होईल, मल्टिप्लाय. म्हणजे उरलेलं मटेरियल बघा काय होते, MN इज इक्वल्स टू 3 into 20 अपॉन 4. 4 1 जा 4, 4 5 जा 20. MN इज इक्वल्स टू 3 into 5. म्हणजेच MN ची व्हॅल्यू काय निघते आपल्याला 15. झालं सॉल्व. आहे 225 स्क्वेअर युनिट एका एरिया ट्रायंगलचा एरिया आहे आणि दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया दिलेला आहे 81 स्क्वेअर युनिट. तर 225 मोठे आहे म्हणून आपण सरळ सरळ बिगर ट्रायंगलचा एरिया 225 स्क्वेअर युनिट 225 स्क्वेअर युनिट कन्सिडर करू. स्क्वेअर सेंटीमीटर दिलेला आहे तर स्क्वेअर सेंटीमीटर आणि 81 ह्या स्मॉल ट्रायंगलचा एरिया आपण कन्सिडर करू. त्यांनी स्मॉलर ट्रायंगलची साइड दिलेली आहे, साइड ऑफ अ स्मॉलर ट्रायंगल, तर S2 कन्सिडर करू 12 सेंटीमीटर आणि बिगर ट्रायंगलची साइड आपल्याला काढायला सांगितली. तर मोठ्या ट्रायंगल सोबत छोट्या ट्रायंगलचा रेशो दिलेला आहे. 2 सिमिलर ट्रायंगल पहिल्या सोबत दुसऱ्याचा दिलेला आहे. तर त्यानुसार जो थेरम आहे आपला त्यानुसार
एरिया ऑफ ट्रायंगल 1 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल 2 इज इक्वल्स टू साइड 1 चा स्क्वेअर अपॉन साइड 2 चा स्क्वेअर. कारण की आपण आपल्या क्वेश्चन मध्ये म्हटलं साइड 1 ही मोठ्या ट्रायंगलची साइड आहे, साइड 2 ही छोट्या ट्रायंगलची साइड आहे. याची इन्फॉर्मेशन किती दिली आहे 225 आणि याची 81 इज इक्वल्स टू S1 चा स्क्वेअर अपॉन S2 ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 12 चा स्क्वेअर. इथं सुद्धा टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. स्क्वेअर रूट जर घेतला तर काय होईल, हे अंडर रूट मध्ये येईल 225 आणि 81 आणि इकडली व्हॅल्यू सुद्धा काय येईल अंडर रूट मध्ये येईल S1 चा स्क्वेअर अपॉन 12 चा स्क्वेअर. 225 चा स्क्वेअर रूट काय बाहेर निघते, कशाचा स्क्वेअर आहे 225 15 चा. 81 कशाचा आहे 9 चा. इकडे S1 आणि 12 चा स्क्वेअर सोबत स्क्वेअर रूट कॅन्सल. S1 ची व्हॅल्यू करायची आहे 12, इकडे डिवाइड आहे, इकडे जाऊन काय होईल म्हणजेच काय बघा 15 into 12 upon 9 is equals to S1. भाग द्या, याला भाग जातो 3 ने, 3 त्रिक 9, 3 5 15, 3 1 3, 3 चौक म्हणजे S1 is equals to 5 into 4. 5 4 जा 20 म्हणजे S1 ची व्हॅल्यू किती आली 20. म्हणजे मोठ्या ट्रायंगलची साइड किती आहे 20 सेंटीमीटर. अशा प्रकारे हा क्वेश्चन झाला सॉल्व. ट्रायंगल एबीसी सोबत ट्रायंगल डीईएफ आपल्याला इक्विलॅटरल ट्रायंगल सांगितलेला आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे समभुज त्रिकोण, समभुज त्रिकोणाचे संगत बाजू एकरूप असतात आणि त्यांनी त्यांचा रेशो दिलेला आहे. जर हे दोन ट्रायंगल इक्विलॅटरल असेल तर इक्विलॅटरल ट्रायंगलच्या सगळ्या बाजू काय असतात सारखे असतात, म्हणजे सेम प्रपोर्शन मध्ये अगोदरच येणार आहे. म्हणजे हे दोन ट्रायंगल काय येणार आहे सरळ सरळ आपण म्हणू शकतो की हे दोन ट्रायंगल काय आहे सिमिलर आहे. ट्रायंगल ए बी सी सोबत ट्रायंगल डीईएफ हे सिमिलर येईल. इक्विलॅटरल असल्यामुळे ते समभुज असतात. समभुज आहे म्हणजे त्याच्या सगळ्या बाजू काय राहतात सारख्या. सगळ्या बाजू सारख्या म्हणजे सेम प्रपोर्शन मध्ये राहणार आहे. तर आपला थेरम काय म्हणतो बाय युजिंग थेरम. हे आणखी एक इन्फॉर्मेशन दिली आहे त्यांचा रेशो. आपला थेरम असतो सिमिलर ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काय असतो एरिया ऑफ एनी टू सिमिलर ट्रायंगल इज इक्वल टू ratios of square of their corresponding side. AB square upon DE square is equals to BC square upon EF square is equals to AC square upon BF square. यांचा रेशो दिलेला आहे. आणखी आपल्याला त्यात AB ची व्हॅल्यू दिलेली आहे. AB ची व्हॅल्यू दिलेली आहे 4 आणि DE ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायला सांगितली. तर त्याची याचा रेशो दिलेला आहे 1:2 आणि AB ची व्हॅल्यू काय दिलेली आहे 4, 4 चा स्क्वेअर अपॉन DE चा स्क्वेअर. स्क्वेअर रूट घेऊ आपण, काय घेऊ टेकिंग स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट घेतल्यानंतर काय होईल बघा, हे अंडर रूट मध्ये जाईल 1/2 इज इक्वल्स टू अंडर रूट मध्ये 4 चा स्क्वेअर अपॉन DE चा स्क्वेअर. 1 चा स्क्वेअर रूट काढला तर 1 आणि अंडर रूट 2 चा स्क्वेअर रूट अंडर रूट 2. 4 चा स्क्वेअर रूट 4 आणि DE चा स्क्वेअर रूट निघाला तर D. आपल्याला DE ची व्हॅल्यू काढायची आहे. DE इकडे डिवाइडला, इकडे गेल्यावर काय होईल मल्टिप्लाय. अंडर रूट 2 इकडे डिवाइडला, इकडे गेल्यावर काय होईल मल्टिप्लाय. म्हणजेच आपल्याला काय मिळते DE इज इक्वल्स टू 4 अंडर रूट 2 आणि हे झालं आपलं आन्सर. क्वेश्चन मध्ये आपल्याला ट्रायंगल डीईएफ दिलेला आहे. ट्रायंगल डीईएफ मध्ये सेगमेंट PQ ला सेगमेंट D पॅरलल सांगितलेली आहे. या ट्रायंगलचा एरिया दिलेला आहे त्यांनी 20 युनिट. PQF चा एरिया 20 युनिट दिलेली आहे. PF दिलेली आहे 2 टाइम्स DP. काय दिलेली आहे त्यांनी PF 2 टाइम्स DP. आपल्याला दिसतच आहे की PF ही याच्यापेक्षा मोठी आहे, डबल आहे. PF ही या DP पेक्षा मोठी आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. आणखी त्यांनी सांगितलं आपल्याला एरिया काढायला या पूर्ण क्वाड्रिलॅटरलचा. फाइंड एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DPQE. तर आपल्याला याचा एरिया फाइंड आउट करण्यासाठी सगळ्यात अगोदर पूर्ण मोठ्या ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करावा लागेल. एरिया ऑफ ट्रायंगल DEF मोठ्या ट्रायंगलच्या एरिया मधून हा दिलेला एरिया जर तुम्ही कॅन्सल केला, मायनस केला, मोठ्या ट्रायंगल मधून या छोट्या ट्रायंगलचा एरिया जर मायनस केला, उरलेला एरिया म्हणजे कोणाचा आपल्या क्वाड्रिलॅटरल DPQE चा एरिया. ते दिलेल्या इन्फॉर्मेशन वरून आपण काय करू याला सॉल्व्ह करू. दिलेल्या इन्फॉर्मेशन आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल PQF दिलेला होता ते लिहून घ्यायचं.
जे जे दिलेली इन्फॉर्मेशन असते ते सगळ्यात पहिले आन्सर मध्ये लिहून घ्यायचं. आता इथं आपण काय कन्सिडर करणार आहोत, आपला डीपी जो आहे डीपी साइडला एक्स कन्सिडर करू, म्हणजे पीएफ ची व्हॅल्यू काय होईल 2 × x, म्हणजे पीएफ किती होऊन जाईल 2x. बरोबर आहे. डीपी किती कन्सिडर केला आपण x, तर हा किती झाला 2x. यावरून पूर्ण डीएफ ची व्हॅल्यू काढू शकतो आपण. कशी? डीएफ इज इक्वल्स टू डीपी प्लस पीएफ. डीपी ची व्हॅल्यू x, याची 2x, म्हणजे डीएफ ची व्हॅल्यू काय येईल 3x आली. किती आली त्याची व्हॅल्यू 3x, म्हणजे आपण काय केली त्याची एक व्हॅल्यू काढली. आता काय करू, ट्रायंगल एफ डी ई, कोणता हा मोठा एफ डी ई सोबत एफ पी क्यू, ह्या दोन ट्रायंगलला काय दाखवू आपण सिमिलर दाखवू. काय दाखवू सिमिलर. कोणकोणत्या ट्रायंगलला, इन ट्रायंगल एफ डी ई मोठा कोणता एफ डी ई अँड ट्रायंगल एफ पी क्यू, ह्या दोन ट्रायंगलला काय दाखवू आपण सिमिलर. कसे, ह्या दोन साइड कशा आहेत पॅरलल आहे. आपल्याला क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे की पॅरलल आहे. पॅरलल असल्यानंतर हे झाली त्याची ट्रान्सव्हर्सल. जर दोन साइड पॅरलल असेल आणि त्याची ट्रान्सव्हर्सल जात असेल तर त्याचे करस्पॉन्डिंग अँगल काय राहतात सेम राहतात. करस्पॉन्डिंग अँगल काय राहतात कॉन्ग्रुएंट राहतात. तर तेच आपण याचे करस्पॉन्डिंग अँगल घेऊ. अँगल एफ डी ई सोबत करस्पॉन्डिंग एफ डी ई सोबत करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे एफ पी क्यू. एफ पी क्यू करस्पॉन्डिंग अँगल CS करस्पॉन्डिंग अँगल. सिमिलरली एफ ई डी सोबत याच्या सोबत हा आहे तो लिहू. एफ ई डी सोबत करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे एफ क्यू पी करस्पॉन्डिंग अँगल. तर अँगल टेस्ट नुसार जर दोन ट्रायंगलचे दोन अँगल करस्पॉन्डिंग अँगल जर कॉन्ग्रुएंट असेल तर ते दोन ट्रायंगल अँगल टेस्ट नुसार काय होतात सिमिलर होतात. म्हणून ट्रायंगल एफ डी ई इज सिमिलर विथ ट्रायंगल एफ पी क्यू. कोणती टेस्ट अँगल टेस्ट. तर अँगल टेस्ट नुसार जर दोन ट्रायंगल सिमिलर असेल तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडचा रेशो काय असतो सेम प्रपोर्शन मध्ये असतो. तो घेऊया आपण. आणखी आपल्याला सांगितलेलं आहे की दोन ट्रायंगल सिमिलर असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो त्याच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा असतो. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल एफ डी ई अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एफ पी क्यू. आपल्याला दिलेली साइड कोणती आहे मोठ्या ट्रायंगलची साइड दिलेली आहे डीएफ. तर डीएफ चा स्क्वेअर अपॉन छोट्या ट्रायंगलची साइड कोणती दिलेली आहे पीएफ चा स्क्वेअर. डीएफ ची व्हॅल्यू आपण किती काढली 3x चा स्क्वेअर. पीएफ ची व्हॅल्यू आपल्याकडे किती आहे 2x चा स्क्वेअर. तर इथं काय होईल 3 चा स्क्वेअर 9x चा स्क्वेअर x स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 4x चा स्क्वेअर x स्क्वेअर. इथला x स्क्वेअर कॅन्सल. उरलं काय 9/4. काय एरिया ऑफ ट्रायंगल एफ डी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एफ पी क्यू किती उरलं 9:4. एवढं झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप मध्ये आता सॉल्व्ह होते ते. एरिया ऑफ ट्रायंगल एफ डी ई सोबत एरिया ऑफ ट्रायंगल एफ डी ई सोबत एरिया ऑफ ट्रायंगल एफ पी क्यू दिलेला आहे इज इक्वल्स टू 9:4. तर हा इकडे डिवाइड आहे इकडे जाऊन काय होईल मल्टिप्लाय होईल. एरिया ऑफ ट्रायंगल एफ डी ई is equals to 9 × 4 upon area of triangle FPQ. तर एरिया ऑफ ट्रायंगल FQ ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे सुरुवातीलाच क्वेश्चन मध्ये. तर 9/4 × 20. 4 1 जा 4 4 5 जा 20. 9 × 5 is equals to 45. एरिया ऑफ ट्रायंगल FDE. या मोठ्या ट्रायंगलचा एरिया आला कोणता FDE चा एरिया आला 45. तर आपल्याला काढायचा आहे या क्वाड्रिलॅटरलचा एरिया. त्याच्यासाठी एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DPQE is equals to area of triangle FDE minus area of triangle FPQ. या मोठ्या ट्रायंगल मधून जर छोट्या ट्रायंगलचा एरिया मायनस केला. मोठ्या ट्रायंगलचा काय आहे 45. छोट्या ट्रायंगलचा काय आहे 20. 45 मधून 20 गेले किती राहतात 25. म्हणजे आला आपला 25 स्क्वेअर सेंटीमीटर और स्क्वेअर युनिट. जर स्क्वेअर युनिट दिलं असेल तर युनिट नाही तर सेंटीमीटर दिलं असेल तर सेंटीमीटर. युनिट मध्ये आला एरिया ऑफ ट्रायंगल DPQE. अशा प्रकारे हा क्वेश्चन झाला सॉल्व्ह.
नेक्स्ट मध्ये आपला जो प्रॉब्लेम सेट आहे तो तुम्ही सॉल्व्ह करा. त्यामध्ये जर काही डिफिकल्टी आली तर विचारा. तर आपण आपल्या नेक्स्ट पार्ट मध्ये चॅप्टर नंबर 2 चालू करू, जो आहे पायथागोरस थेरम.